असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदानाला सुरुवात झालेली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मतदान केलेलं आहे। आपण त्यांच्याशीच आता बोलणार आहोत। मला हे सांगा, थोरात साहेब मतदान केलेलं आहे, तुम्ही मतदारांना कसं आव्हान करणार? नाही, मतदारांना मी आव्हान एवढंच करणार आहे या निमित्तानं की हा लोकशाहीचा उत्सव आहे। हा अत्यंत पारदर्शक असला पाहिजे, निरपेक्ष असला पाहिजे। आपला मत जे आहे ते देण्याचा अधिकार त्याचा आहे, त्याच्यामध्ये कोणती दहशत नसली पाहिजे। मला खात्री आहे की या वर्षी जे होतं हे लोकसभेकरता मतदान हे लोकशाहीला जपणारं, राज्यघटनेला जपणारं आणि आणखी ताकदवान बनवणारं ठरावं ही अपेक्षा माझी आहे। त्या दृष्टीनं मतदारांनी करावं। एकंदरीत अनेक ठिकाणी पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ किंवा निवडणूक आयोगाने कारवाई केल्या, काय सांगाल? खरं दुर्दैवाची गोष्ट आहे। दहशत नसावी तसं पैशाचा अभिलाषासुद्धा दाखवली नाही पाहिजे। काही ठिकाणी दाखवली गेलेली आहे। अनेक सत्ताधारी जे आहेत त्यांच्या बाबतीतच हे आरोप झालेले आहेत। अत्यंत दुर्दैवी आहे ही गोष्ट। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेतलेल्या आहेत आणि एकीकडे 45 जागेंचा दावा केला जातोय, तर काय सांगाल? त्यांच्या 45 दाव्याला काही अर्थ नाही। मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचं खचलेलं मनोबल वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे। विजय हा होणार तो महाविकास आघाडीचा होणार आहे। पंतप्रधानांनी एवढ्या सभा खरं घेतल्या, एक म्हणजे अनेक वर्षाचा जुना इतिहास आहे की त्या निवडणुकीच्या वर्षात एका स्टेटमध्ये क्वचित 3 सभा झाल्या एका वर्षामध्ये। इथे पंतप्रधानांच्या इथे तर एका दिवसाला 3 सभा, 5 फेजमध्ये निवडणूक आयोगानं सुद्धा दबावाखाली काही निर्णय घेतलेले दिसत आहेत। ही सगळी गोष्ट आहे, परंतु काही उपयोग होणार नाही। जनतेनं निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीबरोबर राहायचं आणि इंडिया गठबंधनबरोबर राहण्याचं। या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर राजकारणाचा जो दर्जा आहे तर तो खालवलेला आहे, काय सांगाल? एक दुर्दैवानं खरंच खालवलेला आहे आणि स्वतः माननीय पंतप्रधानांची भाषणंसुद्धा जे त्यांनी दिल्या बातम्या त्यामध्ये नको तशा पद्धतीनं त्या दर्जाला शोभणारं काही गोष्टी पाहिजे त्या नव्हत्या। ही वस्तुस्थिती आहे। खालीसुद्धा ज्या पद्धतीचं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे। अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला, दहशतीतून करण्याचा, ईडीचा ITचा धाक दाखवून, पोलिसांचा धाक दाखवून लोकांना नेलेलं आहे। अनेक असे ज्यांच्यावर आरोप होते भ्रष्टाचाराचे ते त्यांना घेऊन गेलेत धाक दाखवून आणि एकदम विस्कळीत करून टाकण्याचं काम महाराष्ट्र झालं। इतकं विस्कळीत महाराष्ट्र कधीही नव्हता तो आता झालेला आपल्या सगळ्यांना दिसतं राजकीयदृष्ट्या। याला दुरुस्त करण्याची जबाबदारीसुद्धा या निवडणुकीपासून आमच्या सर्वांवर सुरू होते आहे। बाळासाहेबांची कन्या जी आहे तर जयश्री, तुम्ही मतदान केलेलं आहे, काय सांगाल? आता लोकसभा 2024ची निवडणूक आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की सर्व युवकांनीसुद्धा मतदान जे आहे ते केलंच पाहिजे, कारण ही लोकशाही वाचवण्याची, लोकशाही बळकट करण्याची निवडणूक आहे आणि नक्कीच ही ऐतिहासिक ठरणार आहेत। आणि त्यासाठी मला सर्व युवकांना आव्हान द्यायचं आहे की आपण खूप मोठी ताकद आहोत देशाची, तर नक्कीच हे मतदानाचा हक्क जो आहे तो सर्वांनी बजावलाच पाहिजे। एकंदरीत मतदानाचा हक्क जो आहे तर तो सर्वांनी बजावला पाहिजे असं आव्हान जे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, संगमनेर, शिर्डी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।